श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या चॅनलमध्ये. मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत. बाळा, मला माहीत आहे, जो कोणी त्या प्रगतीसाठी, त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे विनंती करत आहे, त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे. कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे. हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील. बाळा, ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत. तुमच्यासाठी येणारे 48 तास खूप काही शुभ करणारे आहेत. तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल. ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे, त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट, इतके ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे. आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ती विनंती केली आहेस. त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील. तुमच्यासाठी ती भरभराट, ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस, ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस, तुझ्या डोळ्यांतून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहेत. पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल, तर त्यांनी स्वामी माऊली महान आहेत अशी कमेंट करा. देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते, तुम्हाला काळजी वाटते. त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. देवाची लीलासुद्धा अफाट आणि अनंत आहे. मानवी विचारांच्या पलीकडे आहे. तुम्ही जे काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, त्याही पलीकडे कधीकधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा की होय, मी ते अनुभवले आहे. देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल. तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझी मदत करायची आहे. मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुला देखील भाग्य चमकवायचे आहे. तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे. तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल. बाळा, मी 10 पावले तुझ्याकडे येईन, यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त असे टाईप करा. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनःपूर्वक, श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस, कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधीकधी तुलना करू इच्छितोस, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोहोचण्यासारखी काहीही जाणवणार नाही. त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार. कधीकधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे
तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात, जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते. कधीकधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही, कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात. स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी 11 असे टाईप करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेले असतात, त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असता. म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे, अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे, त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी माझ्याकडे प्रेमाची, आनंदाची अपेक्षा करत आहे, त्याला ते नक्कीच प्राप्त होईल. त्यांना त्या नात्यातून तो गोडवा, आनंद, आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही. पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केलेस, तर तुला खूप काही प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल, तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल, ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे. बाळा, तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, मनन, नामस्मरण करत राहा. तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल, तर मनोमन ते भजन म्हणा, ते मी ऐकले आहे. बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकतो. त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस, जे भजन गात आहेस, ते मी ऐकत आहे. ते मला खूप आवडत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात. तेव्हा मनात कोणाविषयी क्लेश भावना, द्वेषाची भावना अंतरात्म्यात ठेवू नका, कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन, ध्यान, नामस्मरण ठेवा, कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत. जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात, तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही. तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात, त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझी ती मोठी इच्छा मी जाणतो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे. त्यातून आशीर्वादांचा वर्षाव, चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तुम्ही आता सुख, समृद्धी आणि प्रगती, ऐश्वर्य सर्व काही पहा. ज्या गोष्टींची कमतरता तुम्ही मागील काळात त्रास देत होती, पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने, आनंदाने भरपूर केल्या जातील. तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल. एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल. तेव्हा स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत. भक्त हो, आपला योगक्षेम वाहण्यासाठी स्वामी महाराज सदैव तयार असतात. पण आपण मात्र कधी तरी आपल्या संसारात इतकं गुंततो की स्वामींचं नाम घ्यायला विसरून जातो. पण आपल्याला स्वामींचं नाम घ्यायचंच आहे. स्वामींचं नाम घ्यायला कुठलाही नियम पाळायची गरज नसते. कुठलीही बंधनं आपल्यावर लादली जात नाहीत. आपल्याला फक्त नाम घ्यायचं असतं. ते आपण कुठेही, कधीही आणि कसंही घेऊ शकतो. इतकं सोपं नाम असतं. पण या नामामध्ये सगळं काही सामावलेलं असतं. तर असो, तुम्ही स्वामींचं नाम घेत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पुन्हा एकदा स्वामींचे नाम घ्या. आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर स्वामींच्या 2 मूर्ती दिसत आहेत. त्यांपैकी एक निवडायची आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर स्वामींची मूर्ती म्हटलं तर स्वामी फोटोत, मूर्ती सगळीकडे आपल्याला एकसारखेच दिसतात. आणि फोटोमध्ये काय किंवा डोळे मिटून आपण स्वामींना आठवलं काय, स्वामी नेहमीच आपल्यासाठी सदैव येत असतात. तरीही एक छोटंसं काम करा आणि संदेश जाणून घ्या. तर तुम्ही मूर्ती निवडली असेल अशी आशा मी करते.
आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे आमच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आमचा सेवेकरी आमच्या सेवेत येतो तेव्हा आमच्यावर ठेवलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आमच्या भक्ताला असं वाटतं की तो आमच्या मार्गात आला म्हणजे त्याच्या वाट्याला कधी दुःख येणार नाही. पण अरे, मनुष्य जन्म लाभला आहे तर प्रारब्ध हे भोगावेच लागणार. पण जर अशातही तू आमचं नाम जपत असशील, आमची सेवा करत असणार, तर नक्कीच तुझं जे प्रारब्ध आहे ते हळूहळू कमी होणार आणि मग शेवटी तू पूर्णपणे आमचा होऊन जाणार. पण त्यासाठी आमच्यावरचा विश्वास असणे गरजेचे आहे. तू तुझ्याकडे विश्वास निर्माण कर आणि संयम ठेव. निश्चितच आम्ही तुला योग्य तो मार्ग दाखवू. शेवटी भक्ती महत्त्वाची, नामस्मरण महत्त्वाचं. तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारे दुःख, येणारी संकटे जितकी भयानक असतात ना, ती तितकी भासत नाहीत. कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते, आम्ही करत असतो. फक्त भक्ती प्रत्येक वेळेस करावी, वेळ प्रसंग पाहून नाही. भक्ती करणं म्हणजे काय रे? तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं. देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड द्यावी लागते. अरे ठाऊक आहे आम्हाला, हे खडतर आयुष्य जगत असताना येतात कधी अश्रू डोळ्यांत तरी नाम असू द्यावे मुखात. कारण जो जातो आम्हास शरण, धन्य धन्य होते त्याचे जीवन, धन्य धन्य होते त्याचे जीवन. अरे तुझा हा स्वामी फक्त तुझ्या प्रेमाचा आणि भक्तीचा भुकेला आहे. जो आम्हाला साथ घालतो त्याच्या हक्केला आम्ही ओन नक्कीच देतो. अरे आमच्यामुळेच तुझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर तुझं हे आयुष्य व्यर्थ असतं. आणि हे जितक्या लवकर तुला समजणार आहे तितक्याच लवकर तुझं आयुष्य अजून सोपं होणार आहे. म्हणून वेळ वाया घालवू नकोस. तुझं आयुष्य जगताना तुझ्या जीवनामध्ये आम्हाला स्थान दे. सतत जर तू आमचं नाम जपत राहिलास आणि आमच्यावर विश्वास ठेवलास तर तुझं हे आयुष्य अगदी सुखात आणि समाधानात जाण्यासाठी वेळ लागणार नाही. अरे जीवनात संघर्ष येतो म्हणून घाबरू नकोस, खचू नकोस. बघ, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी बनतं, लोण्यापासून तूप. पण त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. शेवटी हळूहळू त्याची किंमत वाढते. कारण दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग. पण शेवटी काय, तर त्या दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाताना त्याचा पांढरा रंग सोडला नाही. याचाच अर्थ वाईट प्रसंगांना सामोरे जात असताना देखील तू तुझा मूळ धर्म, तुझी नैतिकतेची साथ कधीही सोडू नकोस. जोपर्यंत तू नैतिकतेच्या मार्गावर चालतोस तोपर्यंत तुझी किंमत कधीही कमी होत नाही. म्हणून तुझी किंमत नेहमी आमच्या नजरेसमोर चांगली ठेवायची असेल तर तू तुझा नैतिकतेचा मार्ग कधीही सोडू नकोस. जो नैतिकतेच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो आणि त्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय संदेश देत आहेत ते आपण जाणून घेऊयात. अरे तू कष्ट कर आणि मनापासून प्रार्थना कर. हो, पण प्रार्थनेनं आम्ही बदलत नाही, तुझा देव बदलत नाही. आम्ही जसे आहोत ना तसेच राहतो. कारण आमच्यासाठी आमचा प्रत्येक भक्त हा मोलाचा असतो. पण जो प्रार्थना करतो ना तो मात्र नक्कीच बदलतो. हळूहळू अशी व्यक्ती राग सोडू लागते, द्वेष सोडू लागते, मान अपमानही बाजूला ठेवते आणि अहंकाराला देखील दूरवर नेऊन सोडते. अर्थातच आमचा भक्त आमच्या मार्गात आल्यानंतर पूर्णपणे बदलून जातो आणि खऱ्या अर्थाने तो एक मनुष्य म्हणून तयार होतो. अरे जेव्हा आमचा भक्त अशा पद्धतीने परिपक्व होतो तेव्हा त्याची प्रार्थना आमच्यापर्यंत आपोआपच पोहोचते. जेव्हा तो अहंकारापासून लांब राहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याची पावलं प्रगतीच्या दिशेने वळतात. जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी त्रास देऊ लागतील ना तेव्हा फक्त तुझ्या मनाला एकच गोष्ट सांग की सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं चांगलं होण्यासाठी
तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. इतकासा जरी विश्वास तू आमच्यावर ठेवलास आणि तुझ्या अंतर्मनाकडे तू जर सकारात्मक विचार पाठवलेस तर तुझे वाईट दिवस देखील लवकर निघून जातील. तुझ्यासमोर आलेल्या परिस्थितीला तू कधीही घाबरू नकोस. तू फक्त विश्वास ठेव, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ. आणि एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, सुखात आम्ही तुझ्या पाठीशी असलो तरीही दुःखात मात्र तुझ्या सोबत असू. कोण काय म्हणत आहे हे सोडून त्यांना म्हणायचं ते म्हणू दे. म्हटल्याने काहीही होत नाही. तुला माहीत आहे ना, तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे, तर मग सगळं काही चांगलंच होणार आहे. म्हणून सांगतो, म्हण आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नये. कारण अर्थ न कळलेली म्हण आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेलच असे नाही. लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील गरजेचं नसतं. अरे, जीवनातील काही गोष्टी तुझ्यासाठी जपून ठेव. ज्या दुसऱ्यांना जेवढ्या समजत नाहीत ना, तेवढं तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जात असतं आणि तुझ्यासाठी हे आयुष्य जगणं खूप सुंदर होऊन जातं. म्हणून काही गोष्टी फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित ठेव आणि कुणाला सांगाव्याशा वाटल्या तर हक्काने आम्हाला सांग. कारण तू सांगितलेल्या गोष्टी आम्ही फक्त आमच्यापर्यंत ठेवतो, त्याचा गैरफायदा घेऊन इतरांना सांगत नाही. अरे, तुला मिळालेलं हे आयुष्य आम्ही दिलेली एक अनमोल भेट आहे. म्हणून हे आयुष्य जगत असताना फक्त हिरमसू नकोस. एक फूल नाही म्हणून रूपाला तोडू नको. सगळंच मनासारखं होईल असं मानू नको. पण कधीकधी तुझ्या गोष्टीचा विचारही करत नाही त्या गोष्टी देखील तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अरे, एखाद्या वेळेस तुझी इच्छा बोलून दाखवतो, ती पूर्ण होत नाही. पण कधीकधी न मागता देखील तुला बरंच काही मिळालेलं असतं. याकडे आवर्जून लक्ष दे. अरे, जेव्हा तू अशा प्रकारे समाधानी राहतोस तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला सुखाची व्याख्या समजते. मग तुझं आयुष्य अजून सुंदर होतं. तुझं आयुष्य जर तुला सुंदर बनवायचं असेल तर निश्चितच आमचं नाम तुझ्या मुखात राहू दे आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. आयुष्य जितकं अवघड वाटतं ना, तितकं ते कधीही अवघड नसतं. पण मनुष्य मात्र त्या आयुष्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकतो आणि मग हे आयुष्य खूप खडतर होतं. म्हणून अपेक्षा आवर्जून ठेवाव्यात, परंतु तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून जगाकडून नाही. आणि ज्या तुझ्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तू देखील स्वतःच्या मनाची तयारी कर. प्रामाणिकपणे कष्ट कर. जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करशील, आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेवशील, तेव्हा आम्ही देखील तुझ्या मदतीसाठी येऊ आणि तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या मनात जे विचारांचे वादळ उठलेले आहे, जे वादळ तुझ्या मनात थैमान घालत आहे, ते वादळ नकारात्मकतेचे वादळ आहे. तुझ्या मनात, तुझ्या घरामध्ये जी एक प्रकारची शांतता पसरलेली आहे, एक प्रकारचे काळे अशी अंधारी वातावरण तुमच्या सर्वांच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये पसरलेले आहे, ते सर्व वातावरण, ती नकोशी वाटणारी शांतता, तो भीतीदायक असा काळोख, अशी एक अंधारी तुमच्या घरात पसरलेली आहे. जी शांतता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे, ती एक प्रकारच्या मोठ्या संकटाच्या आधीची शांतता आहे, हे लक्षात घ्या. तुमचे नकारात्मक विचार या संकटाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट नकोसे असेल, कोणत्याही प्रकारचा वादविवाद जर नकोसा असेल, तर पहिल्यांदा तुमच्या विचारांची दिशा बदला. तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळवा. ज्या वेळेस तुम्ही चांगला, सकारात्मक, आनंदी विचार कराल, तेव्हा तुमचे मन, तुमची आत्मा ही प्रसन्न राहील. आणि ज्या वेळेस तुमचे मन, तुमची आत्मा प्रसन्न होईल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. तुम्हाला चांगले असे विचार सुचू लागतील. तुमच्या चांगल्या विचारांनी, तुमच्या हसऱ्या विचारांनी तुमच्या घरातील व्यक्तींच्या डोक्यात जे नकारात्मक विचार थैमान घालत आहेत, ते विचार देखील तुमच्या सकारात्मक बोलण्याने, हसण्याने, तुमच्या आनंदाने ते विचार निघून जातील. हे लक्षात ठेवा. बाळांनो, हाताची बोटे सारखी नसतात.
त्यामुळे तुम्ही इतरांच्यात बदल घडवू शकत नाही. बदल हा तुमच्या स्वतः तुम्ही आणायला हवा. तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवा. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरा. म्हणजे तुमच्या त्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे परिवार, तुमचे घर हे उजळून निघेल. जी संकटाची चाहूल तुम्हाला लागत आहे ते संकट लांबूनच त्यामुळे पळून जाईल. बाळा, यासाठी तुला तुझी सकारात्मक ऊर्जेत वाढ करणे खूप गरजेचे आहे. आणि तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा उपाय एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण. बाळा, तुझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुला मिळेल तसे तुझे काम करत करत देखील तुम्ही नामजप करू शकता. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढा तुमच्या भोवतीचे सकारात्मक ऊर्जेचे वलय हे वाढत जाईल. आणि तुमच्या या सकारात्मक ऊर्जेच्या वलयाने तुमच्या घरात एक प्रसन्नदायी असे वातावरण तयार होईल. एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल. त्यामुळे आम्ही तुझी आई आहोत. तुला जे आम्ही सांगत असतो त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस. तुमच्यावर संकट येण्याआधीच आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधीच सावध करत असतो. जो आमच्या इशाऱ्यांना समजतो, आमच्या सूचनांचे पालन करतो, त्याचे सर्व कल्याणच होत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुझ्या परिवारातील लोकांकडे तू आशेने पाहू नकोस. हाताची बोटे सारखी नसतात. त्यामुळे प्रयत्न हे तुलाच करावे लागणार आहेत. कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमचे सच्चे भक्त आहात. त्यामुळे तुम्हीच तुमच्या परिवारावर, तुमच्यावर आलेले हे संकट तुम्ही दूर करू शकता. तेवढी शक्ती, तेवढी सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे बाळा, तू प्रयत्न कर. मनापासून नामजप कर. तुला जसा वेळ मिळेल तसे तू नामजप करायला चालू कर. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढी तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे जे येणारे संकट आहे ते लांबूनच दूर होऊन जाईल. काळजी करू नकोस. तू घाबरू नकोस. तू फक्त नामस्मरणाकडे तुझे लक्ष लाव. बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो. तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. काळजी करू नकोस. सगळे नीट होणार बाळा. तुझा या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, एवढी स्वतःची चिडचिड करून घेऊ नकोस. स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. त्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे. तुझा खूप छळ केलेला आहे. त्या लोकांनी त्यांचे कर्म हे खूप वाईट केले आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षाही मिळणारच आहे. त्यांनी जेवढा त्रास तुम्हाला दिलेला आहे त्यापेक्षा दुपटीने त्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्या लोकांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहे. पण त्यांच्याविषयी वाईट शब्द बोलून तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका. तुम्ही शांत राहा. संयम ठेवा. वेळ आली की त्यांना शिक्षाही मिळणारच आहे. पण तोपर्यंत तुम्ही शांत राहून पूर्ण विश्वास ठेवून तुमचे कर्म, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदाने करत राहा. तुम्ही रागाला यावे, तुम्ही चिडचिड करावे, यासाठीच समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. कारण तुम्ही केव्हाही आनंदी, समाधानी राहू नये हीच त्या व्यक्तीची इच्छा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही रागराग करता, चिडचिड करता, तेव्हा तुम्ही स्वतःहूनच त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करत असता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्रास देत असलेल्या व्यक्तीला जर त्रास व्हावा असे वाटत असेल तर त्या व्यक्तीचा रागराग, चिडचिड न करता, त्या व्यक्तीविषयी वाईट रागाने न बोलता तुम्ही फक्त आनंदी राहा, समाधानी राहा. त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या वागण्याकडे, बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तुमचा तो आनंदच त्या व्यक्तीच्या दुःखाचे कारण ठरणार आहे. तुमचा आनंद, तुमचे त्यांच्याकडे करत असलेले दुर्लक्ष हेच तुमचे हत्यार आहे. हे लक्षात ठेवा. बाळा, वाईट बोलून तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका. कारण तुम्ही केलेल्या वाईट कर्माचे फळ पुन्हा तुमच्याकडेच परत येत असते. त्यामुळे फक्त स्वतःच्या कर्मांकडे लक्ष द्या. इतरांच्या कर्माकडे पाहण्यासाठी आम्ही आहोत. तू फक्त तुझ्या कर्मांकडे लक्ष दे. नेहमी चांगलेच कर्म करत राहा. नेहमी आनंदी राहा. ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही पाहून घेतो. तू फक्त आनंदी राहा. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस बाळा.
तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आधीचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात, पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो. वाईट लहान असो किंवा मोठं नेहमीच विनाशाकडे नेत असते, कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे, ते बोट बुडवतेच. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती करतो तसाच बनतो. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा. वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकवून जाते. जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही. जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे. समुद्रात कितीही मोठी वादळे आली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. राग हा वाईट असतो, पण तो जिथे गरजेचा असतो तिथे तो दाखवलाच पाहिजे. नाहीतर चूक करण्याला आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसाच वागेल. जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला. ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो. जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे त्याने काय फरक पडतो? जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे, कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कम नशिबी असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती तो करतो तसाच तो बनतो. फसवणाऱ्याला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले, परंतु त्याला हे कधीच समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गमावत आहे. जेव्हा सत्य असत्याशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभे राहील, कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमावा असेल. तरीही सत्याचा नेहमी असत्यावर विजय होतो. स्वामी म्हणतात, जीवनात एकच नियम ठेवा, थेट बोला, सत्य सांगा आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरते आहेत ते दूर राहतील. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. माणसाला दोनच खरे मित्र असतात, एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव. बाकीचे सगळे येथे भेटले आहेत आणि येथेच विभक्त होतील. अति विचार करून आपण समस्या निर्माण करतो, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. अशा समस्या आपण निर्माण करतो. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे विचार बदलले म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत होईल.
जरासा स्वामी व शिष्य यांचा संवाद. शिष्य: स्वामी कोठे आहात? तुम्ही यांना स्वामी मनापासून हाक मारली. बाळाने येईन. शिष्य: हो स्वामी, मी तुम्हाला मनापासूनच हाक मारत आहे. स्वामी: हो बाळा, बघ, म्हणूनच मी आलो आहे तुझ्यासाठी. शिष्य म्हणतो: धन्यवाद स्वामी राया, तुम्ही आलात, आम्हाला दर्शन दिले, आमचे भाग्य उजळले. स्वामी: काय रे पोरा, कशासाठी आम्हाला बोलावले? काय बोलायचे आहे? शिष्य: काही नाही स्वामी, एक प्रश्न मनात खूप दिवसांपासून आहे, तो सांगायचा आहे. स्वामी: अरे जरा हसत बोल, काय प्रश्न आहे सांग लवकर. शिष्य: काही नाही स्वामी, असे का बरं होते आहे? आम्ही तुमची एवढी सेवा करतो, खूप काही जप करतो, अनेक काही, भरपूर काही, पण आमच्या समस्या काही मिटत नाहीत, प्रश्न काही मार्गी लागत नाही, आणि तेही आपल्यासारखे ब्रह्मांडाचे नायक आमच्या सोबत असताना असे का बरं होते? स्वामी राया, ते सांगावे. स्वामी थोडेसे शांतपणे म्हणतात: अरे पोरा, सर्वप्रथम तुमचा आमच्यावरील असणारा विश्वास ठाम असणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे तुम्ही जी काही सेवा करता ती किती मनोभावे करता या गोष्टीला महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेली सेवा स्वार्थी आहे की निस्वार्थी या गोष्टीला देखील महत्त्व आहे. कारण आम्ही सर्व काही जाणत असतो, म्हणून सेवा करताना कोणाचाही स्वार्थ नको. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे भोग हे भोग संपल्यानंतर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न मार्गी लागतात. अरे पोरा, तुम्हाला हे भोगाचे दुःख हे पचवण्याचे सामर्थ्य आमची सेवा केल्यामुळेच मिळते आणि तुमचे भोग लवकर संपतात. अरे आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत, आम्हाला काहीच वेळ लागणार नाही सर्व गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी. पण कसे असते पोरा, काही गोष्टी या विधी लिखित असतात, त्यामध्ये करायचं म्हटलं तरी बदल करता येत नाही. पण पोरा, तुम्हाला तुमच्या संकटाशी लढण्याचे पाठबळ आमचे नेहमीच असेल. शिष्य स्वांतपणे म्हणतात: हो स्वामी, तुम्ही बरोबर सांगत आहात. सर्व आता समजले, आम्हाला आमचे काय चुकले, आम्ही काय केले पाहिजे, काय केल्याने आमचे प्रश्न संपतील, हे आम्हाला सर्व काही समजले. आम्ही ते अंमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद स्वामी राया, धन्यवाद. आम्हाला तुम्ही सद्गुरू म्हणून लाभले, हे आमचे थोर भाग्य. तुमचे आम्हाला खूप मोठे पाठबळ मिळते आणि छान असे मार्गदर्शन मिळते. कोटी कोटी धन्यवाद आई तुला, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात: अरे जरा हसत राहा. अरे पोरा, आता हे जरा नीट ऐक आणि तसा विश्वास ठेव. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे आम्हीच तुला म्हटले आहे ना. मग तुम्ही अजिबात कोणत्या संकटांना घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्यावरील विश्वास ठाम ठेव, कधीही डगमगू देऊ नकोस. थोडा वेळ लागेल, पण जे काही होईल ते तुमचे चांगलेच होईल. शिष्य: हो स्वामी, आमचा तुमच्यावरील विश्वास ठाम आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्या पाठीशी आहात आणि आमचा शेवट आणि सर्व काही छानच होणार आहे. आणि आमच्याकडून स्वामी राया तुमची सेवा मनोभावे आणि तुमच्यावरील विश्वास ठेवून योग्य विचार करून सेवा ही छानच घडेल. आम्ही कोणत्याही संकटांना डगमगणार नाही. स्वामी राया, तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हटल्यावर आम्ही प्रत्येक संकटाचा सामना हा मोठ्या हिमतीने करू आणि शेवटी विजय हा आमचाच असेल. स्वामी, पुरा असाच विश्वास कायम ठेव आणि सेवेत कायम राहा. कधीही मार्ग सोडू नकोस, सेवा सोडू नकोस. मनापासून हाक मार, आम्ही येऊ. चल पोरा, आम्ही येतो. परत जेव्हा तू हाक देशील तेव्हा आम्ही येऊ. आणि एक लक्षात ठेव, आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत. तुम्ही काहीही करा, पण शेवटी या ब्रह्मांड झाडाचे पानसुद्धा आमच्या परवानगीशिवाय हलू शकत नाही. मग तुमचे कधी काय करायचे ते आम्ही पाहू. आता जेथे जेथे तू तेथे तेथे मी चल निघतो, आम्ही येईल परत. स्वामी म्हणतात: काळजी करू नकोस, तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल. स्वामी म्हणतात: डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, मनातली चिंता मिटवून टाक.
मी स्वतः तुझी भूक लवकरच संपवणार आहे. जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील, तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये नक्कीच बदलतील. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख, समज, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य मिळणार आहे. तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे. स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे, तुमच्या अश्रूंकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. ते पाहतात, ऐकतात आणि लवकरच तुमची भयंकर वेदनांतून सुटका करतात. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छाधारी केली तर स्वामी भेटतातच. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करावी. स्वामींचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे. होईल खरं प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधीही कसली कमी पडणार नाही. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी शक्तींवर विश्वास आहे असे टाईप करा. स्वामींना आपण जेव्हा तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना आणि त्यांचे दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. म्हणून जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आपली स्तुती करणारा असेल वा टीका करणारा, त्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी पाठवलेले असते, म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण जे आपल्याला हवे आहे ते स्वामींकडे मागत असतो. आपले कल्याण कशात आहे हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीही सोडून देत नाही हे लक्षात ठेवा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरीही तुझे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क, अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहेत. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवाद आणि वाहून जाईल. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुल्हातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि ते तुमच्या पुढच्या आयुष्याची, पुढच्या जन्माची संपत्ती असते. एकदा का महाराजांनी तुमचे भुरुक्त घेतले, तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि सिद्धीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकदही तुमच्याकडेच आहे. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचे यश आवाज करेल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा कोणी आपल्या हरण्याची वाट पाहत असतो. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा.
आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट करायचे नाही. भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवू, ही स्वामींचरणी प्रार्थना. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा दिवस नवीन संधी आणि आशीर्वादाने भरलेला आहे. कदाचित तुम्ही दुःख, त्रास, आजारपण यांमुळे त्रस्त झाला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे सृष्टीचे निर्माता आहेत ते स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू खंबीर हो, भिवू नकोस. कारण तुझ्याबरोबर चालणारे स्वामी तुझ्या सोबतच आहेत. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनांसोबत कधीही खेळू नका. कारण मनाची तळप कधी कुठे आणि कशी लागेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर ठीक आहे, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल, मी तुला साथ द्यायला उभा आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून चांगले होऊ इच्छिता तर नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला हसत ठेवायचे असेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, जेथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळी हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून सुखाच्या मागे लागू नकोस. सुख तुझ्यातच लपलेले आहे, फक्त तुझी मनस्थिती बदल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत. स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्त सोबतच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग घाबरण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहेत. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा करू, असे स्वामी समर्थांचे बोल आहेत. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेप मी स्वतः चालवत आहे. अरे, आपण दोघेही या जन्मातच नाही, मागच्या जन्मापासून कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझी प्रत्येक चांगली कर्मे मला समर्पित करीत जा. कर्माची भीती नक्कीच मनात ठेव. तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडू देणार नाहीत. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवस वाईट असू शकतो, आयुष्य नाही. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी.
जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोहावर मात्र नक्की विजय झाला पाहिजे. तुझाच असेल तो. रोज मठात जा किंवा नको जाऊ, ही तुझी इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. ज्याने तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस. पुढे जा. संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी तिथे उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका. जो कोणी तुझ्यावर हात ठेवण्याचे किंवा तुझ्याबद्दल वाईट बोलण्याचे धाडस करतो, त्याला मला सामोरे जावे लागेल. मी माझ्या मुलांवर लक्ष ठेवतो. तुम्ही एकटे नाही आहात. भिऊ नका. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी विश्वासाची झेप घ्या. अधिक विश्वास ठेवा. मोठ्या गोष्टी व विश्वास ठेवण्याचे धाडस करा. आतापासून मोठे पाऊल टाका. कोणीही तुम्हाला धमक्या देणार नाही किंवा ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असा विश्वास करू नका. मी सर्वांचा निर्माता आहे आणि मी प्रत्येका माझ्या प्रतिमेत आणि समानतेने समान केले आहे. पण माझ्यावर प्रेम करणारी, माझा शोध घेणारे, विश्वास ठेवणे, माझी मुलं त्यांचा बाप कोण हे त्यांनी कोवर विश्वास ठेवला पाहिजे हे त्यांना माहीत आहे. तुमच्या शत्रू तुमच्याबद्दल हे आवडत नाही. बाहेर ते तुम्हाला एक सामान्य व्यक्ती म्हणून पाहता, परंतु खोलवर ते जाणतात की तुम्ही माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वाहून घेत आहात. आता तुमच्या विश्वासाची पात वाढवा. तुम्ही कोण आहात, तुमचा जीव काय आहे, तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करण्याची, दररोज चांगली होण्याची इच्छा आहे. तुम्हाला बदल हवा आहे. त्यामुळे कोणालाही घाबरू नका. उभे राहा आणि युद्धात उतरा. कारण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून चालला, तुमच्या हृदयाचे रक्षण केले जाईल आणि जगाच्या कचनी स्वतःला दूषित होऊ देऊ नका. तर विजय निश्चित तुमचा आहे. माझ्याकडे येऊन असे म्हणू नका की हे फक्त तरुणांसाठी आहे किंवा तुमच्या वयाच्या मुली तुम्हाला यापुढे विश्वास वाटत नाही की तुम्ही काही साध्य करू शकाल. तुम्हाला आणखी काही स्वप्ने आहेत नाहीत का निराश तुमच्या मोठ्या आकांक्षा हिरावून घेतल्या आहेत. कृपया असा विचार करू नका. ते मला दुखवो तुमच्यासाठी नाही हे मला सांगू नका. मी माझ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात महान गोष्टी करे. तू तरुण असो वा वृद्ध, ते मला परावत करणार नाही. मी तुमचा कसा कायापालट केला हे अनेकांना दिसले. ते तुमचा सल्ला घेतील. त्यांच्या जीवनाचे रहस्य तुमच्यामध्ये सांगाल. तुम्ही त्यांना माझ्या दिशेने मार्गदर्शन कराल. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. तुमच्या इच्छेनुसार काम करत राहा. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यासाठी विश्वासाने लढत राहा. कोणीही तुम्हाला खाली पाडू शकत नाही, तुमचा सामना करू शकत नाही किंवा तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. मी तुमच्यासोबत आहे. एकत्रितपणे आम्ही अलौकिक आशीर्वाद पात व पोच हे. आज मी तुमच्या अंतःकरणावर अवर्णनीय व्यथा काढून टाकण्यासो आलो आहे. दुःख कधीकधी तुमच्या आम्हाला व्यापून टाक. तुमच्या दुःखाची भावना निर्माण करणारी कोणतीही गोष्ट मला मुळापासून उपसून टाकायची आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. माझ्या हातात तुमच्यासाठी खरा आणि दैवी आनंद आहे. जेव्हा तुम्ही माझे ऐकता तेव्हा कल्पना करा की माझे हात तुमच्या डोक्यावर हात लावत आहेत. माझा पवित्र आत्म्याच्या उपचार शक्ती तुमच्यावर राहते, तुमच्यावर वाहते. हे अनुभव घ्या. सर्व रोग, सर्व मानसिक त्रास, तुमचा आम्हाला अश्रू आणा छुपी यातना ही मी तुम्हाला घोषित करतो. तुमच्या विचारांचे गडद कोप तुम्ही डोक्यापायापर्यंत शुद्ध आहात. तुम्हाला आता त्रास सहन करावा लागणार नाही. तुम्हाला माझ्या सिंहासनावर थेट प्रवेश आहे. मी तुमचा पिता आहे. मी तुम्हाला दिलेली विष, मी तुम्हाला दिलेली जीवनाची देणगी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत आनंदी घेण्यासाठी आहे. नीट ऐका. मी तुम्हाला रोज सकाळी तुमच्या डोळ्यात एक नवी ठिणगी घेऊन उठण्याची ऊर्जा, धैर्य देत आहे. बाहेर पडा. सूर्याच्या किरणांमुळे भीती आणि लाज न बाळगता तुमचे हात वर करा. जगाला ओरडून सांगा की मी तुमचा गुरु आहे, तुमचा प्रदाता, तुमचा उपचार करणारा, तुमची शक्ती आहे. मी तुम्हाला खात्री देतो की माझा शब्द तुमच्या मार्गदर्शन करणारा दिवा आहे आणि प्रकाश आहे, जो तुम्हाला एका अलौकिक भूमीकडे सुरक्षितपणे, जिथे काम करण्याची समृद्धी संधी तुमची वाट पाहत आहे. शांततेने विश्रांती का. शांतपुरम वाईट दिवसातही
जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अयशस्वी झाला आहात, जेव्हा गोष्टी चुकीच्या होतात आणि चुका होतात, तेव्हाही तुम्हाला चांगले माहीत आहे माझी कृपा अगाध आहे, माझी दयाशत मी तुम्हाला आधी अपयश ठरणार नाही. आता जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपयश ठरवू देणार नाही. हे देवी निर्माता, तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकत आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे. त्यांच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्यांच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एका वेळी उघडून करू दे. तुमची खास व्यक्ती गमावची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही या 6 गोष्टी मोठ्या मनावात अशी देवाची इच्छा आहे. 1. मी सतत माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करत असतो. 2. माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्या मला वाटत असल्या ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये मी वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे. 4. माझ्या जीवनात प्रवेश करण्यास सर्व चांगल्या गोष्टीस मी पात्र आहे आणि मी उघड्या हाताने त्याचे स्वागत करतो. 5. मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंद आणि प्रेम स्वीकारतो. 6. मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील. ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळीस क्षमता देते. म्हणून खात्री बोला आणि तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा, कारण विश्वासामुळेच तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. ज्या क्षणात पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे. म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा. माझ्या मित्रा, ही प्रथा नाही, हे सध्या प्रत्यक्षात होत आहे. जर तुम्ही पूर्णपणे शंका नीट लक्ष द्या. मी समजा सांगते की तुम्ही या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाही आहात, तर दर्शका, योगायोगापेक्षा अधिक शक्तिशाली काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आले आहे. आणि तुम्ही का विचारू शकता, कारण एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा आहे. त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळीस यशस्वी वर ब्रह्मांडा सामर्थ्याने भरलेले जी मुले तुमचा जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हे शब्द प्राप्त होताना नियती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे. धीर धरा, कारण हा महिना संपणे आधी तुम्हाला खरोखर जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळत आहे. सर्व शक्तिमान देवाच्या हातून आशीर्वाद या द्रव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज सुप्रीम टाईप करा. स्वतःला तयार करा, कारण फायद्याचा वर्षाव होत आहे. ब्रह्मांड आपल्या अमर्यादित तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असताना तुम्ही आनंद, समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाल. देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच अनमोल आहेत. भीतीपोटी देवासमोर हात जोडण्यापेक्षा चुका न केलेल्याच बऱ्या. कणाकणात देव आहे असं मानणारा त्याही गोष्टीला देव मानतो ज्याची खरी ओळख देव म्हणून नाही तर माणूस म्हणून झाली. प्राचीन काळी एक संत भिक्षा मागत होते. ते एका घराबाहेर पोहोचले. तेथील महिला त्यांच्यासाठी जेवण घेऊन आली. जेवण देताना तिने संताला विचारलं की, महाराज, आनंद आणि खरे सुख मिळवण्याचे उपाय काय आहे? कोणत्या मार्गाने चालल्यानंतर आपल्याला हे दोन्ही मिळू शकते? संत म्हणाले, याचे उत्तर मी तुला उद्या देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने संतासाठी खीर बनवली, कारण तिला संतांकडून सुख आणि आनंदाविषयी उपदेश ऐकायचा होता. संताने भिक्षेसाठी महिलेला आवाज दिला. महिला खीर घेऊन बाहेर आली. संताने खीर घेण्यासाठी आपले कमंडल पुढे केले. महिला खीर देत होती तेव्हा तिची नजर कमंडलावर पडली. हे कमंडलू आतून खराब होते. ती म्हणाली की, महाराज, तुमचे कमंडल खूप खराब आहे. संत म्हणाले, हो, हे खराब आहे, पण तरीही तू यामध्येच खीर टाक. महिला म्हणाली, असे नाही महाराज, यामुळे खीर खराब होईल. तुम्ही कमंडल द्या, मी धुवून स्वच्छ करून देते. संतांनी विचारले की, जेव्हा कमंडल स्वच्छ होईल तेव्हाच तू यामध्ये खीर देशील? महिलेने उत्तर दिले, हो महाराज, हे स्वच्छ केल्यानंतरच मी तुम्हाला यामध्ये खीर देईन. संत म्हणाले की, बरोबर याच प्रकारे जोपर्यंत आपल्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह, वाईट विचारांची अस्वच्छता आहे तोपर्यंत आपण यामध्ये उपदेश कसे टाकू शकतो? जर आपण असेच यामध्ये उपदेश टाकले तर त्याचा योग्य परिणाम होणार नाही. यामुळे उपदेश ऐकण्यापूर्वी आपले मन शांत आणि पवित्र करायला हवे. तेव्हाच आपण ज्ञानाच्या गोष्टी ग्रहण करू शकतो. पवित्र मन असणारेच खरे सुख आणि आनंद प्राप्त करू शकतात. महिलेला समजले की जेव्हा आपण आपले मन पवित्र बनवू
तेव्हाच आपल्याला खरे सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकते. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्या जाण्याचा सोपा मार्ग. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही. माणसाने माणसासारखी माणसाशी वागणे हीच खरी ईश्वर भक्ती. तू खूप भाग्यवान आहेस. हा संदेश शेवटपर्यंत न चुकता ऐक. शांत मनाने ऐक, स्थिर मनाने ऐक. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता या क्षणात जो काही होणारा बदल, ज्या काही आनंदाच्या बातमीने तुझे मन खूप आनंदी होणार आहे. हो बाळा, कारण आजपर्यंत ज्या काही केलेल्या कष्टानंतर, ज्या काही भोगलेल्या दुःखानंतर, ज्या काही तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कारिक बदल होणार आहे, ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आता लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहेत, जे काही तू कष्ट करत आहेस, जे काही तुला कार्य साध्य करायचे आहे, त्या तुला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. हो बाळा, आमच्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण हाच तुझा विश्वास तुला प्रत्येक कार्यामध्ये आमची साथ देणार आहे याचा अनुभव देऊन जातो. कारण बाळा, हे तू सर्व करत असताना आमच्या शक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाहीस. तू निरपेक्ष भक्ती आजपर्यंत करत राहिला आणि बाळा, तुझ्या याच भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न होऊन आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. हो बाळा, कारण बाळा, जेव्हा जेव्हा तू खूप मोठ्या संकटात गेला आहेस, खूप आर्थिक चिंतेने ग्रासून गेला होता, तेव्हा देवा या स्वामी माऊली तुम्ही जेव्हा अंतःकरणापासून आर्तमनाने साथ घालून जवळ बोलावले घेतले होते, तेव्हा तुमच्या सर्व कुटुंबातील आणि तुमच्यावरील जे काही संकट होते ते अलगदपणे पूर्ण बाहेर काढण्याचा अनुभव तुला आलाच असेल. कारण जेव्हा जेव्हा या खूप मोठ्या संकटातून तू त्रासून जाऊन तुझे सर्व दरवाजे, तुझ्याजवळ कोणताही मार्ग तुला दिसत नव्हता, तेव्हा तेव्हा बाळा, तुला तुझ्या आंतरिक मनाला आम्ही आत एक शक्ती देत होतो, आणि ती म्हणजे तुला या स्वामी नामाची शक्ती. कारण जेव्हा जेव्हा तू संकटामध्ये आमचा धावा केलास, जेव्हा जेव्हा खूप काही संकटामध्ये दुःखाचे आमचे निरंतर नामस्मरण केले, तेव्हा तुझ्या जवळ येणारे संकट, तुझ्या कुटुंबावर येणारे संकट, येणारे दुःखाचे सावट, सर्व काही आम्ही क्षणात तुझ्या आयुष्यातून अलगद बाहेर केले आहे. हो बाळा, याचा क्षणोक्षणी तुला अनुभव आला असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असा काही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता सोड, काळजी सोड. जे काही तुझ्या आयुष्यामध्ये काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीत धैर्याने सामोरे जा. खूप काही संकटामधून आता तुला खूप काही गोष्टी शिकावयास मिळाल्या आहेत. याचा अनुभव घेऊन येणाऱ्या संकटांना 2 हात कर. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. फक्त तुम्हाला तो गरज आहे शांत मनाने शोधण्याची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींमध्ये दुःखी होता, तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडतात, तुम्ही इतरांना दोष देत राहता. पण बाळा, तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही जे पण काही कार्य करायला घेता त्यामध्ये तुमचे प्रयत्न अपुरे पडतात. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायला घेता, मनापासून त्यामध्ये जीव ओतून कार्य करता, तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होते. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. बाळा, आता गरज आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला उंच भरारी घेण्याची. आता गरज आहे तुझ्या पंखांमध्ये जे काही बळ आहे ते इतरांना दाखवण्याची. जी काही आजपर्यंत तुझ्या शत्रू तुझे नुकसान केले आहे, तुला सर्व कार्यांमधून बाहेर खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे, आता गरज आहे त्यांना दाखवून देण्याची. तुझ्यामध्ये जी क्षमता आहे सर्व काही त्यांना दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. हो बाळा, आता चिंता करू नकोस. तुझ्या त्या प्रत्येक शत्रूवर आता माझी बारीक नजर आहे. कारण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. म्हणून त्यांनी हे वाईट केले नाही. पण बाळा, जे काही तुमचे प्रारब्ध असते, जे काही तुमचे पूर्वकर्म असते, ते सर्व काही तुमच्या समोर येत असते. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये जशास तसे होते. जर कर्म वाईट केले असेल तर त्याचे फळसुद्धा वाईट मिळायला सुरुवात होते. म्हणून क्षणोक्षणी क्षणात आपल्या मनाला एक निर्धार करा की यापुढे मी कधीही कुठलेही वाईट कर्म करणार नाही, कोणाचेही वाईट चिंतणार नाही, कोणालाही कधीही दुःखी करणार नाही, कधीही कोणालाही अपशब्द बोलणार नाही. हा जेव्हा तुमच्या मनाशी तुम्ही निर्णय कराल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये जो काही विलक्षण होणारा बदल तुम्ही स्वतः पाहाल. हो बाळा, आमच्यावर विश्वास ठेवून या क्षणात या कार्याला सुरुवात करून तर पहा. रोज सकाळी माझे नामस्मरण तुझ्या मुखाने घेऊन तर बघ. तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांग.
प्रत्येक क्षणात मुखात जर माझे नाम आहे ना, तर तू घाबरतोस कशाला? ही स्वामी आई वेळेच्या क्षणी कणाबरोबर तुझ्याबरोबर आहे. तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही वादामध्ये कधीही तुझा हात आम्ही सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. रागाने भ्रम निर्माण होतो, भ्रमाने बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होतो. जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचं पतन होऊ लागतं. स्वामी भक्त हो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचे बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश असेच ऐकत रहा.